नमस्कार, मी वर्षा. यशाचा कानमंत्र या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत श्री अभय मोराणकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. श्री अभय मोराणकर हे 20 वर्ष बँकिंगमध्ये नोकरीला कार्यरत होते. 5 वर्षांपूर्वी त्यांनी बँकेतील ब्रांच मॅनेजर या पदाचा राजीनामा देऊन शैक्षणिक कर्ज अर्थातच एज्युकेशन लोनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आजच्या जगात शैक्षणिक कर्जाविषयी जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. भारतातील बहुतांश मुलांना पुढील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते, परंतु घरातली आर्थिक परिस्थितीमुळे ते उच्च शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहत असतात. याच भावनेनं प्रेरित होऊन श्री अभय मोराणकर सर यांनी शैक्षणिक कर्ज सल्लागार अर्थातच एज्युकेशन लोन कन्सल्टन्सी ही सुरू केली. खूप थोड्या कालावधीमध्ये त्यांनी शैक्षणिक कर्ज या सेगमेंटमध्ये स्वतःचं नावही कमवलंय. श्री अभय मोराणकर यांना या संबंधित विविध अवॉर्ड देखील देऊन सन्मानित करण्यात आले. रिसेल.इन यांच्यातर्फे महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड, तर ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनतर्फे भारतीय सेवारत्न अवॉर्ड, टाइम्स एम्प्लॉईडतर्फे इन्स्पायरिंग लीडर हा अवॉर्ड देखील त्यांना देण्यात आलाय. तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल डॉक्टर रमेश बैस यांच्यातर्फे श्री अभय मोराणकर सर यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत उत्तम शैक्षणिक सल्लागार अर्थातच बेस्ट एज्युकेशन लोन कन्सल्टन्सी म्हणून गौरवण्यात देखील आला आहे. सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की बँकेतील सेटल्ड नोकरी सोडून तुम्ही कसं काय व्यवसायाकडे वळलात? जेव्हा आपण एक मिडल क्लास मेंटॅलिटी असते की जेव्हा आपले शिक्षण संपतं तर तेव्हा आपला पहिला प्रेफरन्स बँकेलाच असतो किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करणं हाच प्रेफरन्स असतो इन्स्टेड ऑफ बिझनेस. त्यामुळे माझाही प्रेफरन्स तोच होता. 2002 साली जेव्हा माझं BCom नंतर MBA मी कंप्लीट केलं, त्यानंतर मग मी जॉबचे इंटरव्ह्यू देत गेलो आणि मग माझ्या माझ्या करिअरची सुरुवात झाली. पण ही नोकरी करत असताना बाय प्रोफेशन मी सेल्समध्येच माझा जॉब होता. सुरुवातीपासून मी मार्केटिंग फील्डमध्येच MBA केल्यामुळे माझा सेल्समध्येच जॉब असल्यामुळे माझी बेसिक ड्युटी कुठलेही ऑर्गनायझेशन असो त्या ऑर्गनायझेशनची प्रॉफिटेबिलिटी वाढवणे, त्या ऑर्गनायझेशनला रेव्हेन्यू देणे ही माझी प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी असायची. त्यामध्ये मग बँकेमध्ये सेम मी रेव्हेन्यू बँकेला देत गेलो की बँकेकडनं मला एक विशिष्ट टार्गेट असायचे आणि मग ते टार्गेट अचीव झाल्यानंतर माझी जी काय ग्रोथ असेल ती व्हायची. मग हे करत असताना माझ्या एक लक्षात आलं की जेव्हा आपण कुठल्या ऑर्गनायझेशनला 100% रेव्हेन्यू देतो, त्यातले बँक किंवा कुठली ऑर्गनायझेशन आपल्याला अराउंड 20 to 30% नोकरीमधल्या सॅलरीच्या स्वरूपात आपल्याला त्याचा परतावा करते. पण मग मला असं जाणवत गेलं की बहुतांश ज्या मी अचिव्हमेंट्स केल्या त्यामध्ये 70-80% मेहनत माझी होती. नो डाऊट ब्रँडचा यूज होत होता, मला कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये जिथे जॉब करत होतो त्याचा यूज होत होता, पण 70-80% माझीच मेहनत असायची. तेव्हा मनात असा विचार यायचा की आपण जर ऑर्गनायझेशनसाठी मेहनत करून आपल्याला एवढी सॅलरी मिळते, तीच मेहनत जर आपण स्वतःसाठी एवढी केली तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकू, हा मनात विचार येत होता. त्याबरोबरच जेव्हा मी बँकेमध्ये जॉबला होतो तेव्हा भरपूर सारे पॅरेंट्स, म्हणजे मी आता एज्युकेशन लोनविषयी बोलतो जे माझे प्रोफेशन आहे सध्याचं, तर जेव्हा मला पालक भेटायला यायचे की त्यांना एज्युकेशन लोन शैक्षणिक कर्जाची गरज असायची, ॲज अ ब्रांच मॅनेजर मला लिमिटेड पॉवर असायचे. त्यामुळे काही प्रकरणं लोन सँक्शन व्हायचे, काही रिजेक्ट व्हायचे. पण जे रिजेक्ट व्हायचे ते पालक मलाच फॉलोअप घ्यायचे. मलाही मनातनं खूप वाईट वाटायचं की ह्या पालकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. परंतु माझे काही लिमिटेशन होते. ऑर्गनायझेशन काही प्रत्येक बँकेच्या ऑर्गनायझेशनचे रूल्स असतात, ते मला फॉलो करावंच लागतात किंवा कोणालाही करावंच लागतात, त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. पण मग तेव्हा मनात विचार येत होता की जेव्हा मी कधी काही स्वतःचा विचार करेल तर एज्युकेशन लोन इज द सेगमेंट जिथे मी काहीतरी एक आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. हा विचार होता मनात की काहीतरी व्यवसाय करावा. आपण एक टिपिकल मिडल क्लास जी असते आपले की जॉब लागल्यानंतर आपण घर घेतो, कार घेतो, मग हे माझ्यावर लोन्स चालू असल्यामुळे त्याचा EMIची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे असल्यामुळे मी इमिजिएट डिसिजन घेऊ शकत नव्हतो. आणि मीनवाईल 2017 ते 2018 हा माझ्या आयुष्यातला थोडा टर्निंग पॉईंट ठरला, ज्यामध्ये मी स्वतः काही मेडिकल इश्यूज सफर केले. माझ्या आई पण त्यातनं जात होते. माझ्या आईला हार्ट अटॅकही आला आणि त्यावेळेला मनातनं असं वाटत होतं की आपण आपल्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकत नाही आहे आणि मनात व्यवसायाचा विचार चालूच होता. त्या क्षणाला मी ठरवलं की आता बस झालं, आता आपण नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा. पण त्यात सगळ्यात महत्त्वाची असते आपल्या परिवाराची परमिशन. तर हा मुद्दा मी माझ्या फॅमिलीसमोर मांडला. माझे आई वडील, माझी पत्नी यांच्याशी मी डिस्कस केलं.
आणि मला त्यांच्याकडनं पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुला जी डिसिजन घ्यायची, इट इज युअर करिअर, तुला जी डिसिजन घ्यायची तू घे, आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी जेव्हा मला हा ग्रीन सिग्नल दिला त्या मोमेंटला मी जाऊन माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये रिजिग्नेशन दिलं आणि ठरवलं की आता आपण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. अशा प्रकारे मी नोकरी सोडण्याचा आणि व्यवसायात उतरण्याचा डिसिजन घेतला. निश्चितच सर, आपण जे सुरू केलं आहे एज्युकेशन लोन कन्सल्टन्सी, याचं नेमकं कसं आहे, तुम्ही कसं या संपूर्ण व्यवसायाचं स्वरूप आहे ते सांगाल? आमची जी संस्था आहे तिचं नाव आहे स्वामी एज्युकेशनल अँड फिनान्शियल सर्व्हिसेस. आम्ही बेसिकली जे मुलं भारतात शिकतात आणि जे मुलं बाहेर शिकायला जातात परदेशात, त्यांना शैक्षणिक कर्ज देण्याचं काम आमचं संस्थेचं आहे. त्यासाठी मग एज्युकेशन लोनमध्ये अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही विविध कॉलेजमधल्या संस्था असतील किंवा शैक्षणिक संस्था, समाजातील विविध घटकांमध्ये जाऊन आम्ही समाज प्रबोधन करतो, एज्युकेशन लोन अवेअरनेस वाढवतो. आणि त्यामध्ये मग आम्ही ॲब्रॉड एज्युकेशन लोन आणि डोमेस्टिक एज्युकेशन लोन आणि असे दोन्ही प्रोव्हाइड करतो. त्यासाठी आमचे वेगवेगळ्या बँक्सबरोबर टायप आहेत, जसे की नॅशनलाइज बँक्स आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, NBFCs आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, इवन फॉरेन बँक्स पण आहेत. तर जशी स्टुडंटची रिक्वायरमेंट आहे, स्टुडंटची जशी इलिजिबिलिटी बसते त्याप्रमाणे आम्ही लोन त्यांना देत असतो. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे की एज्युकेशन लोन सेगमेंट अजूनही इग्नोर्ड सेगमेंट आहे बँकिंगमध्ये आणि समाजामध्ये. त्यामुळे भरपूर साऱ्या पालकांना, स्टुडंटला अजून माहिती नाही आहे की एज्युकेशन लोन किती मिळतं, काय मिळतं. तर आमच्याकडे जेव्हा स्टुडंट किंवा पॅरेंट्स येतात तर त्यांना आम्ही बेसिकली एज्युकेशन लोन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे लूपहोल्स काय आहे, इंटरेस्ट रेट कुठल्या बँकेचे किती आहे. म्हणजे आम्ही कुठल्याच एक्स बँकेला चांगलंही म्हणत नाही, एक्स बँकेला वाईटही म्हणत नाही. आम्ही स्टुडंटसमोर पूर्ण सर्व बँकांची कंपॅरिझन ठेवतो आणि आम्ही एक डिजिटल प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये स्टुडंट स्वतःच वेगवेगळ्या बँकांची इंटरेस्ट रेट असो, लोन अमाऊंट असो, या सगळ्यांची कंपॅरिझन करू शकतात आणि त्याप्रमाणे ते डिसिजन घेऊ शकतात. त्याबरोबरच जेव्हा जनरली एक मिडल क्लास फॅमिली असते, त्यांना कुठे असतं की आपल्या मुलांनी परदेशात शिकायला जायला पाहिजे, पण त्यामध्ये त्यांची पहिली कंडिशन असते की माझ्याकडे फायनान्शियल बजेट नाही आहे. मी सपोज माझ्या मुलाला US शिकवायला जायचं आहे, तर त्यासाठी जर मला 50 लाख रुपये लागले, माझ्याकडे 50 लाख नाही आहेत, तर मला त्याचं लोन मिळू शकेल का? तर त्याला आम्ही प्री ॲडमिशन लोन म्हणतो, प्री ॲडमिशन लोन इलिजिबिलिटी, ती आम्ही चेक करतो. पॅरेंट्स आम्हाला आधी अप्रोच करतात आणि मग आम्ही जेव्हा त्यांचे फायनान्शियल क्रायटेरिया, स्टुडंटचे अकॅडमिक्स, युनिव्हर्सिटीचं ग्लोबल रँकिंग, पॅरेंट्सचा सिबिल स्कोर, ह्या सर्व फायनान्शियल कंडिशन बघून त्यांना आम्ही सांगतो की तुमचं लोन होऊ शकतं, नाही होऊ शकत, किती होऊ शकतं, किती इंटरेस्ट रेट लागेल. त्यानंतर मग पालक रिलॅक्स होतात आणि मग ते त्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन प्रोसेस सुरू करतात. अशा प्रकारे एज्युकेशन लोनमार्फत आम्ही पालकांचंही प्रबोधन आणि समाजातील विविध घटकांचंही प्रबोधन करण्याचं काम आमची स्वामी एज्युकेशनल अँड फिनान्शियल सर्व्हिसेस करते. आमचं हेड ऑफिस नाशिकला आहे आणि आमचं पॅन इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळे आम्ही पॅन इंडिया काम करतो. आमच्याकडे 15 ते 20 बँकेच्या रिलेशन ऑफिसरची टीम आहेत, जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक ऑफिसर आणि भारतातल्या प्रत्येक राज्यासाठी पण आम्ही वेगवेगळे ऑफिसर्स अपॉइंट केलेले आहेत, ज्यांच्यामार्फत आम्ही एज्युकेशन लोन ही सुविधा प्रोव्हाइड करतो. निश्चितच सर, व्यवसाय म्हटला की आपला USP असतोच, अर्थातच युनिक सेलिंग पॉईंट. मग आपल्या व्यवसायाचा युनिक सेलिंग पॉईंट नेमका काय आहे? आमचा USP हाच आहे की जसं मी सुरुवातीलाही बोललो की एज्युकेशन लोन काय आहे हेच माहिती नाही लोकांना. तर पहिली गोष्ट, एज्युकेशन लोन एक आम्ही त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो. त्यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे कंपॅरिझन दाखवतो. एज्युकेशन लोन तुमचं होऊ शकतं, नाही होऊ शकत. अदरवाईज काय होतं की आज तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचं आहे, तुम्ही एक्स बँकेत जातात, तर ती बँक तुम्हाला त्याच बँकेचे प्लस पॉईंट सांगते. किंवा तुम्ही वाय बँकेत गेला तर ती बँक सांगेल की आम्हीच कसे बेस्ट आहोत. आम्ही ते काही न करता आम्ही प्रत्येक बँकेचे प्लस पॉईंट, मायनस पॉईंट त्या स्टुडंटला, पॅरेंट्सला समजून सांगतो. त्याप्रमाणे त्याचं आम्ही प्रोफाईल बनवतो आणि मग ही जी आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही जो केलेला आहे त्यामार्फत आम्ही लोन प्रोव्हाइड करतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असं आहे की आम्ही त्यासाठी कुठलंही शुल्क आकारत नाही. आम्ही मोफत ही सर्व सुविधा स्टुडंटला आणि पॅरेंटला प्रोव्हाइड करतो. निश्चितच सर, एवढ्या वर्षांचा हा तुमचा प्रवास आहे. व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि सुरुवात झाल्यानंतर नेमकी काय आव्हानं होती तुमच्यासमोर? मॅम, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. आता जेव्हा मी 5 वर्ष झाले मला व्यवसाय सुरू करून, 2019 पासून मी सुरुवात केली. आता माझे जे प्रोफेशनल कलिग आहे किंवा मित्र आहेत ते पण आम्हाला हा प्रश्न विचारतात की असं काय आहे की सुरुवात कशी झाली. हा निश्चितच प्रश्न होता.
मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पहिली तर डिसिजन घेतली की मी माझ्या बँकेतनं ब्रांच मॅनेजर पदाचं मी रेजिग्नेशन दिलं आणि मग माझे आईवडील माझी पत्नी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला, इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे तर सर्व मलाच करायचं होतं. मग मी जेव्हा सुरुवात केली तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की फायनान्शियल नीड. प्रत्येक फॅमिलीचे फायनान्शियल नीड असतात. आपल्याला बोलायला खूप सोपं आहे की बिझनेस सुरू करायचा, व्यवसाय सुरू करायचा आहे, पण माझा जो मुलांचे शिक्षणाचा खर्च आहे, घरचा खर्च आहे, तो तर भागवावा लागणारच आहे. त्यासाठी मग मला फायनान्शियल कुशन असणं गरजेचंच होतं. त्या बाबतीत माझ्या पत्नीने मला खूप सपोर्ट केला. ती पण तिला सरकारी नोकरीच आहे. तिने ते एकच सांगितलं की तुम्ही पुढचे 1 ते 2 वर्ष फायनान्शियल टेन्शन अजिबात घेऊ नका. आणि तो माझ्यासाठी एकदम मोरल बूस्टर होता की तिने जेव्हा सांगितलं की तुम्ही फायनान्शियल टेन्शन घेऊ नका, त्यामुळे मी एकदम रिलॅक्स झालो. आणि त्या दिवसापासून मी फुल फ्लेज माझं एज्युकेशन लोन रिलेटेड जे ग्राउंड वर्क आहे ते करायचं ठरवलं. एकदम पहिल्या दिवशी तर हेच ठरवलं की आपण घरी बसायचं नाही, आपण जे काय करायचं बाहेर जाऊन करायचं. काय होतं, घरी बसलं की मग कधी कधी वाटतं की हा काय करतोय किंवा काय नाही ना. तर पहिल्या दिवसापासून एक छोटंसं ऑफिस घेतलं. त्या ऑफिसपासून पहिले 5-6 महिने तर मी एज्युकेशन लोन रिलेटेड बँकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रोडक्ट यांची स्टडी केली. आणि नंतर मग एज्युकेशन लोन रिलेटेड जे सेगमेंट्स आहे, जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांना भेटायला सुरुवात केली. कॉलेजेसला व्हिजिट केले, कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स प्राचार्य यांना भेटलो. जे GRE, TOEFL, IELTS याचे जे क्लासेस घेतात त्यांनाही भेटायला सुरुवात केली की त्यांच्या समस्या काय आहेत त्याही समजून घेतल्या. अशा पद्धतीने मी बिझनेसला सुरुवात केली. पण त्याला म्हणतात ना की कुठली गोष्ट सोपी नसते. तर मी 5-6 महिना झाल्यानंतरच जागतिक महामारीचं संकट आलं कोरोनाच्या रूपाने. आणि माझा जो व्यवसाय आहे तो पूर्ण एज्युकेशन रिलेटेड आहे. आणि तेव्हा शाळा कॉलेजेस सर्व बंद झाले. मुलं बाहेर जाणं अलाउड नव्हतं, परदेशी व्हिसा बंद झाले. आणि माझं बाहेर जाण्यासाठी व्हिसा इज मस्ट. व्हिसा जर बंद झाला तर बाहेर स्टुडंट जाणार कसे. आणि कॉलेजेस बंद असल्यामुळे मग सर्व डोअर माझ्यासाठी क्लोज झालेले होते. पण मी एकच ठरवलं होतं की हार मानायचं नाही. आता आपण उतरलो आहे तर पूर्ण याच्यातनं तरुणच जायचं. आणि त्या पद्धतीने मी पुढे काम करतच गेलो. आणि उलट मी त्याचा वाईटातून चांगलं होतं ज्याला म्हणतो आपण, तर मी त्याचा पण मी यूज केला. मी तेव्हा खूप वाचन वाढवलं माझं. एज्युकेशन लोन रिलेटेड सर्व प्रोडक्ट्स वाचले, बँकांची स्टडी केली. आणि त्यामधनं मला जेव्हा कोरोना हळूहळू कमी व्हायला लागलं तेव्हा उलट मला असं जाणवलं की ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये भरपूर साऱ्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या, भरपूर साऱ्या पालकांचे बिझनेसेस डाऊन झाले. उलट त्यांना मुलांचे शिक्षण तर त्यांना घ्यायचेच होते. तर अशा वेळी जास्त फायनान्शियल कुशनची गरज होती. त्यामुळे उलट मला पालक स्टुडंट जास्त भेटायला यायला लागले की आम्हाला ठीक आहे, आमचं आता वाईट झालं कोरोनामध्ये, फायनान्शियल कंडिशन वाईट झाली, पण मुलांचं शिक्षण तर थांबवायचं नाही. तर उलट मग तेव्हा एज्युकेशन लोनची त्यांना रिक्वायरमेंट जास्त वाटायला लागली. म्हणजे एक छोटंसं नाशिकचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की एक ॲव्हरेज जर वर्षाला 500 स्टुडंट ॲब्रॉड स्टडी जात होते, तर कोरोनानंतरच्या पुढच्या वर्षी जवळजवळ 1000 ते 1200 स्टुडंट गेले. म्हणजे त्याचा डबल ग्रोथनी मी त्या सेगमेंटमध्ये मला काम करायला चान्स मिळालं. आणि स्टडी ग्रोथ होत गेली माझी. माझे काही मित्र ज्यांना मी फॉलो करतो त्यांनी मला एकच सांगितलं की प्रोसेस फॉलो करायचा, आउटकमचा विचार नाही करायचा. मी फक्त प्रोसेस फॉलो करत गेलो, आउटकमचा विचार नाही केला. आणि 4 ते 5 वर्षात आत्ता आम्ही उत्तर महाराष्ट्रातली बेस्ट एज्युकेशन लोन कन्सल्टन्सी म्हणून आमचं नाव आहे. निश्चितच खूप छान सर. आजची आपल्या व्यवसायाची स्थिती आणि उपलब्धी नेमकी कशी आहे? सध्या आमची जी फर्म आहे स्वामी एज्युकेशनल अँड फिनान्शियल सर्व्हिसेस, नुकतेच ह्या गणेशोत्सवामध्ये आम्हाला 5 वर्ष पूर्ण झाले. आमच्याकडे 1,500 स्टुडंट रजिस्टर झाले. त्याच्यातले 400 स्टुडंट्स ऑलरेडी परदेशात शिकत आहेत. आणि नुकतंच 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आम्ही 100 कोटीचा एज्युकेशन लोनचा पल्ला पार केला. ही पण एक अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यानंतर आमच्या गुगल रिव्ह्यूज आम्हाला खूप छान येत आहे, 5 रेटिंग्ज येतात ते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स पण मिळाले. जसं तुम्ही सुरुवातीला बोलले त्याप्रमाणे ग्लोबल फाउंडेशनतर्फे भारतीय सेवारत्न अवॉर्ड, जो की मुकेश बात्रा सर पद्मश्री आहेत त्यांच्या हस्ते अवॉर्ड मिळालं. महाराष्ट्र भूषण अवॉर्ड resale.in तेजस्विनी पंडित यांच्याकडनं मिळालं. इन्स्पिरेशन लीडर्समध्ये हरभजन सिंग यांच्याकडनं अवॉर्ड मिळालं. पण ज्याला म्हणतो आपण चेरी ऑन अ केक, ते आम्हाला राज्यपालाकडनं जेव्हा मला सन्मानित करण्यात आलं. पूर्ण पॅन इंडियामध्ये एज्युकेशन लोन सेगमेंटमध्ये चांगलं काम करणारी संस्था, आणि त्याबद्दल माजी राज्यपाल रमेश बैसल यांच्याकडनं मला जेव्हा सन्मानित करण्यात आलं तेव्हाचा तो आनंद वेगळाच होता. निश्चितच सर, एवढा छान हा प्रवास आहे आणि तुम्ही या टप्प्यावरती आला आहात. या सगळ्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल?
मी पहिल्यापासून स्वामी भक्त आहे, श्री स्वामी समर्थ. म्हणजे पहिली नोकरी मिळाली मला तेव्हापासून माझ्याकडे एक फोटो आहे श्री स्वामी समर्थांचा, जो माझ्याबरोबर मी कॅरी करतो. आणि मला नेहमी वाटतं की स्वामींचं पाठबळ माझ्याजवळ आहे. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणजे माझ्या फर्मचे नाव स्वामी नावानेच आहे, माझं घर पण स्वामी नावानेच आहे. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी सुरुवात केली आणि सगळ्यात मोठं श्रेय जातं माझे आईवडील, माझी पत्नी, माझे मुलं आणि माझे कुटुंब. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज जे काय आहे ते यश प्राप्त करू शकलो. अर्थातच आपल्याला कुटुंबाचा पाठिंबा असेल तरच आपण कुठेही भक्कमपणे उभं राहू शकतो आणि प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ शकतो. सर, आपल्या यशाचं गणित नेमकं कसं आहे? यशाचं गणित आत्ता जर सांगायचं म्हटलं तर मध्ये मी जेव्हा सुरुवात केली होती बिझनेसला, तर मी एक यूट्यूब चॅनलवर बघितलं होतं की 1000 डेजचा एक फॉर्म्युला, बिझनेस फॉर्म्युला. तो मी ऐकला आणि 2-3 ठिकाणी ऐकण्यात आला. मी ठरवलं तो इम्प्लिमेंट करायचा. तो 1000 डेजचा फॉर्म्युला म्हणजे काय की आपण जेव्हा कुठला व्यवसाय नवीन सुरुवात करतोय तर त्या क्षेत्रामध्ये आपण मिनिमम 1000 दिवस स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. आउटकमचा विचार न करता 1000 दिवस म्हणजे साधारणतः 3 वर्ष होतात. 3 वर्ष कुठल्या आउटकमचा विचार न करता फक्त तुम्ही प्रोसेस फॉलो करायची. तो फॉर्म्युला मी यूज केला आणि मला त्याचा रिझल्ट मिळाला 1000 डेजचा. आणि पहिल्या दिवसापासून मला एकच होतं की पॉझिटिव्ह राहायचं, काही झालं तरी हार मानायची नाही, याच्यातनं बाहेर जायचंच नाही, आता नोकरी करायचीच नाही, हे मी 100% ठरवलं होतं. त्याप्रमाणे कधीच म्हणजे मागील 5 वर्षात एक दिवसही असा नाही आहे की मी निगेटिव्ह झालो आहे. पूर्णतः पॉझिटिव्ह माइंडसेटनी काम केलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय, वर्क लाईफ बॅलन्स, जे की नॉट ओन्ली फॉर बिझनेस पर्सन, इट इज नेसेसरी फॉर सॅलरीड पर्सन ऑल्सो अकॉर्डिंग टू मी. कारण काय होतं, आपण काम करतो, बिझनेस करतो, नोकरी करतो, पण आपल्याला घरच्यांकडे वेळ देत नाही आपण. पण जर आपण घरी पण वेळ दिला तर आपण जेव्हा जॉब करतो किंवा बिझनेस करतो तर आपण डबल मोटिवेशनने काम करत असतो. त्यामुळे हा 1000 डेजचा फॉर्म्युला पूर्ण पॉझिटिव्ह माइंडसेटनी काम करणं, आउटकमचा विचार न करता फक्त प्रोसेस फॉलो करणं आणि वर्क लाईफ बॅलन्स साधणं, ह्या 4-5 जर गोष्टी फॉलो केल्या तर माझ्या मते यश कोणीही असो त्याला नक्की मिळू शकतं. जसं अब्दुल कलाम सरांनी म्हटलेलंच आहे की सूरज की तरह अगर चमकना है तो सूरज की तरह जलना भी होगा. अगदीच सकारात्मक असणं खरं तर कोणत्याही क्षेत्र असो किंवा कोणतंही ठिकाण असणं सकारात्मक खूप गरजेचं आहे. सर, पुढे उद्दिष्ट नेमकी काय आहेत तुमची? माझे पुढील उद्दिष्ट पुढील 2 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्वामी एज्युकेशनल अँड फिनान्शियल सर्व्हिसेस नंबर 1 एज्युकेशन लोन कन्सल्टिंग महाराष्ट्रात बनावं, हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि पुढील 7 ते 8 वर्षामध्ये भारतभर स्वामी एज्युकेशनल अँड फिनान्शियल सर्व्हिसेस याचं नाव लौकिक व्हावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना पैशाच्या अभावे, आर्थिक स्थितीच्या अभावे शिक्षण घेता येत नाही, त्यांचं एज्युकेशन लोनच्या मार्फत उज्ज्वल भविष्य घडवावं, असं माझं उद्दिष्ट आहे. मॅम, निश्चितच. सर, यानंतर एक सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणावा लागेल, तुम्ही एवढी छान नोकरी होती, सेटल नोकरी होती, ती सोडून व्यवसायात आला, तुम्हाला फरक काय जाणवला या दोन्ही गोष्टींमध्ये, नोकरी आणि व्यवसायामध्ये? खूप फरक जाणवला. म्हणजे आज जे मी टेन्शन फ्री आहे ना, म्हणजे नोकरीमध्ये आठवड्यातनं 2 ते 3 दिवस तर नक्की असे जायचे की आपण स्ट्रेसफुल लाईफ जगायचो. यामध्ये काय होतं की फॅमिलीला वेळ देता यायचं नाही. महत्त्वाचं म्हणजे कोणी असो, कुठली व्यक्ती असो, कोणालाच फेल्युअर नको असतं, असं कुठलीच व्यक्ती नाही की ज्याला फेल्युअर पाहिजे असतं, आहे ना. तर तो जॉबमध्ये प्रत्येकजण 100% देत असतो. पण काय होतं की आपण एक स्ट्रॅटेजी ठरवलेलं असतं जॉबमध्ये की ह्या पद्धतीने काम करायचं, पण ऑर्गनायझेशनचे काही रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करावं लागतात. त्यामुळे आपल्याकडे एक लिमिटेशन असतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस करतात तर ते तुम्हाला काही लिमिटेशन नसतं. तुम्ही तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असो किंवा काहीही असो, तुम्ही स्वतःच्या मनाने करू शकतात. आणि तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहेत ना. आज मला वाटलं की मी 2 दिवस फॅमिलीला वेळ द्यायचं, तर मी फॅमिलीला वेळ देतो. मला वाटलं की 3 दिवस नाही, मी आज 3 दिवस फुल फ्लेज काम करणार, तसं करू. नोकरीमध्ये ते ऑब्स्टॅकल खूप होते. मला सगळ्यात महत्त्वाचं फॅमिलीला वेळ देता येत नव्हतं. आणि जर ग्रोथ पाहिजे असेल तर माझ्या मते एंटरप्रिनरशिप करणं हे खूप गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. निश्चितच अनेक अडथळ्यांना तुम्ही खरं तर सामोरे गेलात आणि पुढे तुमचा प्रवास खूप छान व्हावा, ह्याच शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमची वेळ काढली आणि आमच्यासोबत संवाद साधलात आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांना तुमचा संपूर्ण प्रवास सांगितलात त्यासाठी. यासह आता मी इथेच थांबतोय. नमस्कार. थँक्यू.